Halo. Hello, hello, hello. Hello, hello. फ्लावर समझे क्या? फायर है मैं। पाच बॉल 24 रन झालेला आहे. हॅलो. स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं.
आजचा या स्पर्धेचा पाहतो आपण अंतिम आणि शेवटचा दिवस ग्रँड फिनालेचा आपण पाहतो आजचा दिवस दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सुपर 8चा पहिला सामना एका बाजूने पुरंदर चॅम्पियन्स त्यांच्या विरोधामध्ये राहुरी रॉयल्स या दोन संघांदरम्यान आपण पाहतोय. राहुरी रॉयल्स टीमनं टॉस जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. याच बरोबर डॉक्टर अक्षय कोलतेंचा पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना त्याचा समाचार मैदानामध्ये घेतला जातो. यावेळेस कट केला, गॅप शोधण्याचा प्रयत्न डॉक्टर अक्षय कोलते यांच्या दरम्यान सिंगल मिळेल एका धावेच्या मदतीनं पुरंदर चॅम्पियन्स धावफलकावरती पाहूयात आपण 36 धावा. डॉक्टर अक्षय कोलते 35 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत तर डॉक्टर सागर बाबळे आपण पाहतोय एका धावसंख्येवरती फलंदाजी करताना. पॉवर प्लेच्या दोन षटकांमध्ये एक चांगली सुरुवात इथे निश्चितपणे पाहायला मिळते. यावेळेस स्क्वेअर कटचा प्रयत्न याच बरोबर क्षेत्ररक्षकालील झेल टिपला. पहिला धक्का पुरंदर चॅम्पियन्स झाला. डॉक्टर सागर बाबळेंच्या रूपाने पाहतो आपण पहिला फलंदाज तिथे बाद होतोय धावफलकावरती. 36 धावा असताना पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला इथं डॉक्टर संदीप निमसे यांनी मात्र इथे मिळून दिलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे डॉक्टर प्रणव. सुपर 8चा पहिलाच थरार मैदानाच्या आतमध्ये दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे टाकलेत. याच बरोबरचा चेंडू पाहतो आपण दरम्यान शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू चेंडूवरती पाठीमागे धाव जाऊन चेंडूला गॅदर करतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा इथे सहजपणे पळून पूर्ण केल्या गेल्यात. डू ऑर डाय अशा प्रकारची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पॉवर प्लेची 2 षटकं संपली धावफलकावरती एक फलंदाज बाद. चांगली सुरुवात आपण पाहतोय पुरंदर संघाची पाहायला मिळेल. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आठ षटकांची लढत पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्याच्या नंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो. डॉक्टर अक्षय कोलते याच बरोबर लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. खणखणी चौकार. अक्षय कोलते आपण पाहतोय पुरंदर चॅम्पियनचे सलामीचे फलंदाज. खरं तर अतिशय विस्फोटक असे फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि सातत्याने त्यांच्या फलंदाजीमधून त्यांनी आपल्याला प्रभावित केलेलं आहे. असे फलंदाज डॉक्टर अक्षय कोलते मैदानाच्या आतमध्ये काय कमालीची फलंदाजी केली पहा. 10 चेंडूचा सामना केला. 39 त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. याच बरोबर स्ट्रेट ड्राईव्हचा क्रॅडिकल मॅग्निफिसेंट
बघावा आणि बघत राहावं इतका देखणा आणि निश्चित त्याच्या प्रेमात पडावा असा षटकार होता. म्हणजे डॉक्टर कोलतेच्या नाही ते षटकाराच्या अशा प्रकारचा षटकार इथं पाहायला मिळाला. आणि याच बरोबर धावफलक वाढेल पुढे जाऊन पुरंदर चॅम्पियन्स 48 धावा आणि 48 मध्ये 45 डॉक्टर अक्षय कोलतेच्या बॅटमधून आल्यात. सामना किती महत्वाचा आहे दोन्ही संघांची पुरेपूर कल्पना आहे. खरं तर एका बाजूने आपण पाहतो राहुरी रॉयल्स संघाची आपण कालपासून या मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहतोय. फलंदाजीमध्ये हा संघ देखील खूप स्ट्रॉंग आहे. यावेळेस खोलवर टपाचा चेंडू हलक्या हातानं तिथं डिफेन्स केलाय बचावात्मक अशा पद्धतीने पाहतो आपण जो खेळ केला. ही स्ट्रॅटेजी क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते. पहा चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं हे म्हणा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अलीकडे आम्ही पाहतो प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. याच बरोबर लिडिंग एजचा शिकार कॉट बिहाइंड फलंदाज इथे डॉक्टर थँक्यू. डॉक्टर प्रणवच्या रूपानं पाहतो आपण दुसरा फलंदाज तिथे बाद होतोय. खरं तर सरळ बॅटनं आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची एज घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. कुठली चूक नाही यष्ट्यांच्या पाठीमागे. मोहम्मद अतार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण फलंदाजी करण्यासाठी 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या क्रमांकाचे षटक गोलंदाज वैभव निकवडे यांना मात्र इथं यश मिळालेलं पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळला गेलेला दरम्यान त्यावरती सिंगल मिळेल. एका धावेबरोबरच धावफलकामध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. पुरंदर चॅम्पियन संघाच्या 50 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. तिसरं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि याच बरोबर डॉक्टर अक्षय कोलतेंना अशा प्रकारचा चेंडू देणं म्हणजे नक्कीच स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेण्यासारखं. याच बरोबर चौकार आणि 4 आणि याच बरोबर नो बॉल देखील आपण पाहतो तिथे. तर अक्षय कोलते 50 धावा इथे 13 चेंडू मध्ये पूर्ण करतायत. दरम्यान धावफलकावरती संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 55 धावा. फ्री हिट बॉल मिड विकेटला फुलचा फटका वन बाउन्स चेंडू सीमा पार. फ्री हिटचा समाचार चौका. आपण पाहतोय 2 फलंदाज बाद 59 धावा पुरंदर चॅम्पियन्स. सुपर 8चं थरार मैदानाच्या आतमध्ये डू ऑर डाय अशी लढत आपण पाहतोय. या स्पर्धेतलं आव्हान जर कायम ठेवायचं असेल पुढे निश्चितपणे तर विजय साकार करावाच लागेल. मस्ट बी. पराभूत होणाऱ्या संघाला मात्र या स्पर्धेची दारं बंद होतील आणि पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागणार आहे. चौथ्या क्रमांकाच्या षटक गोलंदाजी मार्गवरती डॉक्टर वीरेश राका. यावेळेस कट केला चेंडू हलक्या हातानं आणि डॉक्टर अक्षय कोलतेंना अगदी स्ट्राईक एंडवरती घेऊन आले डॉक्टर मोहम्मद. ही एक चांगली प्लॅनिंग योजना मैदानाच्या आतमध्ये खरं तर या तुमच्या निश्चित असल्या पाहिजेत. सामना सुरू होण्यापूर्वी सामना सुरू असताना ही स्ट्रॅटेजी या प्लॅनिंग्स या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये होणं निश्चित क्रिकेटच्या खेळामध्ये फार आवश्यक असतं आणि तो काहीच आपल्याला इथे निश्चितच जी स्ट्रॅटेजी बघायला मिळते. डॉक्टर अक्षय कोलतेंना मॅक्झिमम स्ट्राईक देण्याचा काहीसा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय आपण डॉक्टर मोहम्मद यांचा. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेचा चेंडू पाहतो आपण दरम्यान हलक्या हातानं स्टेअर करण्याचा प्रयत्न आणि त्यावरती सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती आपण जाऊयात. 61 धावा
आतापर्यंत जर बघितलं एका बाजूनं 18.3च्या सरासरीने धावा बनवले गेलेत आणि हा जर त्या ठिकाणी सरासरी कायम ठेवली तर प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय 146 धावांपर्यंत पुरंदर चॅम्पियन्स मजल मारू शकतो पा. यावेळेसचा चेंडू पाहतो आपण पुन्हा एकदा हलक्या हाताने तिथे तटवलाय आणि पुन्हा सिंगल. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे वाढेल जाऊन पोहोचलाय. 62 धावा, 62 लॉस ऑफ 2 विकेट. स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वामध्ये पाहतो आपण प्रथमताच या मैदानावरती भव्य दिव्याच्या स्वरूपात ही डे नाईटची स्पर्धा यावर्षी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस एक पाऊल पुढे टाकत हलक्या हातानं चेंडू तिथं पाहतो आपण खेळलाय. खरं तर या योजना आपण जी योजनाबाबत निश्चितपणे चर्चा केली की डॉक्टर वीरेश राका यांची गोलंदाजी मात्र अतिशय सावध पद्धतीनं त्या ठिकाणी हाताळली जाते. सावध पद्धतीनं सावध भूमिका, सावध पवित्र आपल्याला फलंदाजांचा इथे बघायला मिळालेला आहे. कुठल्या प्रकारचा मोठा फटका आणि जेणेकरून आपलं काही नुकसान होईल असं मैदानाच्या आतमध्ये चित्र दिसत नाही. अतिशय जबाबदारीनं आणि बचावात्मक अशा प्रकारची फलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळाली. आणि या योजना असतील निश्चितपणे खेळाडूंच्या हे सगळं प्लॅनिंग असतं डोक्यामध्ये की कोणत्या गोलंदाजाला कशा प्रकारे खेळायचं, कोणाचे मायनस पॉईंट, कोणाचं वीक पॉईंट काय आहेत, या सगळ्या गोष्टींचं तिथं निश्चितपणे पाहणी केली जाते आणि त्यानुसार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की परफॉर्मन्स होतो. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शेवटच्या चेंडूवरती प्रहार करायचा होता परंतु चेंडू पाहतो आपण बॅटमध्ये आला नाही. कारण जे व्हेरिएशन आपण पाहतो डॉक्टर वीरेश यांच्या गोलंदाजीमध्ये आहे ते निश्चितच प्रत्येक चेंडू अतिशय जबाबदारीने खेळला गेला. प्रत्येक चेंडूवरती सिंगल मिळाली. दरम्यानच्या 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आपण जाऊयात. पुरंदर चॅम्पियन्स 2 फलंदाज बाद आणि 65 धावा. चला पाणी घेऊन येणारी मंडळी थोडंसं स्पीडअप करा. यावेळेसचा चेंडू पाहतो आपण दरम्यान कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप लॉंगरचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करेल. त्यावरती सिंगल. एका धावेच्या मदतीनं पुरंदर चॅम्पियन्स धावफलकावरती 66 धावा. डॉक्टर अक्षय कोलते यांच्या बॅटमधून आपण जर बघितलं आतापर्यंत 18 चेंडूचा त्यांनी सामना केलाय आणि 58 धावा त्यांच्या बॅटमधून इथं बघायला मिळत आहेत. डॉक्टर मोहम्मद 4 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. खरं तर डावखुरी आणि उजव्या हाताचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे त्यामुळे बरीचशी रिपीट मैदानामध्ये धावपळ करावी लागते क्षेत्ररक्षकांना. डॉक्टर प्रकाश पवार यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. यावेळेसचा चेंडू मात्र दरम्यान फॉलो थ्रू मध्ये चेंडू जो अडवला गेलाय आणि दरम्यान कुठल्या प्रकारची धाव इथं नसणार आहे. राहुरी रॉयल संघाची बॅटिंग स्ट्रेंथ देखील प्रचंड स्ट्रॉंग आहे त्यामुळे त्यांच्या समोर एक चांगलं सन्मानजनक आव्हान देण्याचा काहीसा प्रयत्न पुरंदर संघाचा असणार आहे. याच बरोबरचा चेंडू पाहतो आपण दरम्यान क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या आतमध्ये मात्र चेंडू अडवला गेलाय. दरम्यान एका धावेच्या साहाय्याने धावफलकामध्ये पुरंदर चॅम्पियन्स 67 धावा. आणि पाठीमागच्या षटकामध्ये जर बघितलं आपण तो धावांचा
आलेख जर बघितला काहीसा निश्चितच कमी केला गेला. यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक खाली येतोय. 1-2 टेकन. डॉक्टर अक्षय कोलतेंचा खेळ इथे संपलाय. फलंदाज बाद. तर जी चर्चा आपण करत होतो अगोदरच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली गेली. केवळ सिंगलच्या साहाय्याने धावा दिल्या गेल्या. तो हबलकाचा जो आलेख होता, जो ग्राफ होता, तो निश्चितपणे काहीसा खाली आलेला पाहायला मिळालाय. आणि याही षटकामध्ये जर बघितलं डॉक्टर प्रकाश पवार यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना मात्र तो ग्राफ निश्चितच काहीसा खाली ठेवलेला आहे. म्हणजे धावफलकाची जी गती होती तिला काहीसा ब्रेक लावला गेलाय पुरंदर चॅम्पियनच्या. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर बघितला अगोदर 146 होता, तो आता 112 वरती आलाय. 68 धावा धावफलकावरती दरम्यान 5व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. याच बरोबर मिड विकेटला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दरम्यान 5व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपेल. पुरंदर चॅम्पियन्स धावफलकावरती आपण पाहतोय 3 फलंदाज बाद असताना 74 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये बाकी असेल. बघायचे पुढच्या 3 षटकांमध्ये कशा प्रकारची कामगिरी राहुरी रॉयल्स संघाकडून होणार आहे. तर पुरंदर चॅम्पियन्स कुठपर्यंत मजल मारेल हे पाहणं देखील तितकंच उत्सुकतेचं असणार आहे. एक चांगला प्रेक्षणीय सामना निश्चितपणे आपल्याला बघायला मिळेल. ज्यावेळेस सामन्यामध्ये संघर्ष असतो किंवा सामन्यामध्ये एक चुरस असते, तो सामना पाहणं देखील प्रेक्षकांना उत्सुकतेचं वाटतं. पा यावेळेचा चेंडू पाहतो आपण. ड्राईव्ह केलाय दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. याच चौकारांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 78 धावा पुरंदर चॅम्पियन्स. डॉक्टर स्वप्नील महाजन यांच्या बॅटमधून पाहता आपण यावेळेस चौकार आलाय. गोलंदाज दरम्यान पुन्हा एकदा डॉक्टर स्वप्नील यांच्यासाठी. यावेळेस मात्र स्क्वेअर कट खेळायचा प्रयत्न होता, परंतु चांगली लाईन लेंथ अचूक टप्पा इथे बघायला मिळाला. आणि दरम्यान चेंडू पाहतो आपण श्रेष्ठ रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डॉट निर्धाव स्वरूपाचा. यावेळेसचा चेंडू पाहतो आपण. दरम्यान हलकीशी एज घेऊन तिथे यष्टीरक्षकाने चेंडू गॅदर केला गेलाय. सुंदर गोलंदाजी डॉक्टर वीरेश. पाठीमागच्या षटकामध्ये बघितलं आपण केवळ 6 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर याही षटकामध्ये कमालीची कामगिरी करताना आपण त्यांना पाहतोय. यावेळेसचा चेंडू पाहतो आपण. फुल टॉस बॅटवरती डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. केवळ सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलकामध्ये पाहतो आपण वाढ होईल. पुरंदर चॅम्पियन्स 79 धावा. खरतर सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये बघितलं आपण, 3 षटकांमध्ये पाहिलं की ज्या प्रकारे पुरंदर चॅम्पियनचा वारू सुसाट वेगानं निघाला होता,
त्याला इथं व्यसन घालण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळालं. याच बरोबर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 1 2 3 4 व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. कमालीचा झेल मैदानाच्या आतमध्ये. खर तर स्वतःवरती विश्वास नव्हताही ते क्षेत्ररक्षकाला की हा झेल मी घेणार आहे, परंतु काय कमाल मैदानामध्ये बघायला मिळाली आणि अफलातून झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद. धावफलकावरती 80 धावा. याच बरोबरचा चेंडू डॉक्टर स्वप्नील यांच्या बॅटमधून सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हो याच बरोबर पुलचा पॉवरफुल फटका. डॉक्टर स्वप्नील महाजन सेट ऑन फायर. षटकार. डॉक्टर स्वप्नील महाजन मैदानाच्या आतमध्ये काय कमालीची फलंदाजी पहा. हाईट कम लेकिन फाईट ज्यादा. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान अशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान सलगचे 2 षटकार डॉक्टर स्वप्नील यांच्या बॅटमधून. याच बरोबर पुन्हा एकदा सलग 3रा ओळीनं षटकार. डॉक्टर स्वप्नील महाजन सेट ऑन फायर. बॅकलॉग इथे पाहतो आपण भरून काढलाय पाठीमागच्या काही षटकांचा. खर तर जो ग्राफ प्रचंड खाली आला तो वेगानं आता इथं वाढलेला निश्चितपणे आपल्याला बघायला मिळतोय. धावफलकावरती आपण जाऊयात. 98 धावा पुरंदर चॅम्पियन संघाच्या. गोलंदाज डॉक्टर प्रकाश. हो यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू होता. दरम्यान बराचसा बाहेर जाणारा चेंडू दिशा भरकटलाय. दिशाहीन पाहायला मिळेल आपल्याला. दरम्यान
अवांतर इथे धाव मिळेल, एक्स्ट्रा मिळतील, वाईट बॉल. 99 धावा, 99 पुरंदर चॅम्पियन्स. याच बरोबर फुल टॉस आणि याच बरोबर चेंडू जाईल पुन्हा एकदा फ्लायटेड षटकार. 6 धावा. इथं सलग ओळीनं 4था षटकार आपण पाहतोय. डॉक्टर स्वप्नील महाजन यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 105 धावा पुरंदर चॅम्पियन्स. डॉक्टर प्रकाश पवार यांच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला एका बाजूने डॉक्टर स्वप्नील यांनी. पुन्हा एकदा यावेळेसचा चेंडू मात्र सुरेख आपण पाहतोय. बीट होत आहेत स्वप्नील महाजन. दरम्यान निर्धाव खरतर पाठीमागच्या 2 षटकांचा प्रचंड मोठा बॅकलॉग इथं या षटकामध्ये भरून काढला गेलाय. आतापर्यंत जर बघितलं आपण 25 धावा या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळतात. त्यावेळेस स्टेप आउट केला होता, पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न, यांनी याच बरोबर षटक संपलंय. तर 25 धावा या षटकामध्ये आल्यात. 7 षटकांचा खेळ संपला. पुरंदर चॅम्पियन्स धावफलकावरती 105 धावा या ठिकाणी लावल्या गेल्यात. 26 धावा या षटकामध्ये पाहतो आपण. 2 एक्स्ट्राज अवांतर स्वरूपाच्या होत्या आणि 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी बघूयात आपण राहुरी रॉयल्स टीम कडून डॉक्टर वैभव, डॉक्टर स्वप्नील 11 चेंडूचा सामना केला, 30 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. आणि याच बरोबर खणखणीत फटका, चौकार, 4 धावा. निरंजन रेवणकर यांच्या बॅटमधून यावेळेस पाहतो आपण 4 धावा येत आहेत. चौकारांच्या सहाय्याने धावफलक वाढेल, पुढे पोहोचलाय जाऊन पुरंदर चॅम्पियन्स. 109 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. 11 चेंडू 30 धावसंख्येवरती डॉक्टर स्वप्नील महाजन, तर डॉक्टर निरंजन रेवणकर आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूचा सामना केलाय, चौकार त्यावरती आपल्याला बघायला मिळालाय. दरम्यान 15.21च्या सरासरीने आतापर्यंत आपण पाहतोय इथं 121 पर्यंत जाऊ शकतात. परंतु राहुरी रॉयल संघासमोर 121 धावा देखील फार मोठं आव्हान असणारी का नाही हे नक्कीच येणारा काळ सांगेल आपल्याला. यावेळेस मात्र सुरेख चेंडू डॉक्टर विवेक निकवडे यांचा पाहायला मिळेल. दरम्यान डॉक्टर निरंजन यांना मात्र स्टँड करून ठेवले, तर अगदी उभं केलंय. यावेळेस फटका बसलाय, कॉट बिहाइंडचा शिकार आणि डॉक्टर निरंजन रेवणकर याच्यावर पाडणं. 5वा फलंदाज इथे बाद. यावेळेस मात्र ड्रॉप झालाय. धावफलकावरती आपण पाहतोय 110 धावा. दरम्यान पुरंदर चॅम्पियन्स गोलंदाज पुन्हा एकदा. हो डॉक्टर स्वप्नील यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, बीट केलंय आणि मला वाटतं स्वतःहून घरटं सोडले.
येस पंच कळत आहेत मला वाटतं रिटर्न आउट होत का लिडिंग एज पंच काय कळवत आहे लिडिंग एजचा शिकार आणि स्वतःहून खेळाडू वृत्तीनं पाहतो आपण डॉक्टर स्वप्नील महाजन यांनी मात्र जागा सोडलेली आहे खेळाडू वृत्तीचं खरं तर कौतुक केलं पाहिजे त्यांच्या आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण पुरंदर चॅम्पियनचे दाखल होत आहेत खरं तर डॉक्टर स्वप्नील महाजन यांनी जी खेळवृत्ती दाखवली याच्या अनेकदा विरोधात स्पर्धेत आम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघावी लागते अनेक स्पर्धेमध्ये यावेळेचा चेंडू टॉफेज लागली तिकडे दरम्यान अगदी शॉर्ट फाईनचा खेळाडू पाहतो आपण चेंडूवरती असेल दरम्यान एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केलाय आणि याच बरोबर या 2 धावा तिसऱ्या पंचांकडे मात्र इथं मागणी केलेली आपण पाहतोय बघूयात आपण पहिली इनिंग्स मैदानाच्या आतमध्ये इथं संपली जात आहे तिसऱ्या पंचाचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल फलंदाज बाद होतोय पा दरम्यान एकच धाव तिथे मिळेल एका धावेच्या मदतीनं पुरंदर चॅम्पियन्स आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि बनवल्या गेल्या त्या 111 बनवल्या गेल्यात विजयाचं समीकरण असेल 48 चेंडू आणि 112 धावा पुरंदर माफ करा राहुरी रॉयल संघाच्या समोर आव्हान असणार आहे तर पुरंदर चॅम्पियन्स संघाच्या 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावण्यासाठी दाखल होत आहेत तर राहुरी रॉयल्सचे 2 सलामीचे फलंदाज
स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीगचं तिसरं पर्व आपण पाहतोय. सुपर 8चा थरार मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूनं राहुरी रॉयल्स त्यांच्या विरोधात पुरंदर चॅम्पियन्स. प्रथमतः फलंदाजी करत असताना पुरंदर चॅम्पियन्स बनवण्यात 111 धावा आणि 112 धावांचा पाठलाग इथे पाहतो आपण. 48 चेंडू आणि 112 अशा प्रकारचं समीकरण आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर वैभव स्ट्राईक तर डॉक्टर महेश इघे गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर मयूर. सामन्याला सुरुवात. दरम्यान पहिला चेंडू पाहतो आपण तिथे डॉट निर्धाव स्वरूपाचा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. याच बरोबरचा चेंडू पाहायचे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टेकन टेकन. पहिला फलंदाज तिथे पाहतो आपण राहुरी रॉयल संघाचा पॅव्हिलियन मध्ये. टिपला केलाय आणि दरम्यान पहिला फलंदाज शून्यावरती बाद होतोय. माफ करा, एक धाव पाहतो आपण धावफलकावरती असताना. शून्यावरती पाहतो आपण पहिला फलंदाज तिथे बाद होताना राहुरी रॉयल संघाचा. शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढवलो ही शून्याचे करुणे मंथन शोधू सर्व काही. खरं तर शून्य एकटा असतो त्यावेळेस त्याला किंमत नसते, परंतु एखाद्या आकड्याच्या पुढे जर आपण शून्याला ठेवला तर शून्याची किंमत त्या पट्टीमध्ये वाढते पा. त्यामुळं इथं शून्यातून विश्व निर्माण कसं होणार हे बघायचं. याच बरोबर पुन्हा एकदा दोन क्षेत्ररक्षक आणि दोघांमध्ये आपण पाहतोय ताळमेळ खराब, समन्वयाचा अभाव जाणवला आणि याच बरोबर डॉक्टर निरंजन मला वाटतं तिथे झेल कॅरी होऊ शकला नाही. जीवदान डॉक्टर संदीप यांना मात्र जीवदान मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण तिथे मिळाले. 2 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्गवरती डॉक्टर मयूर गद्रे. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना यावेळेचा चेंडू पाहतो आपण उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल डॉक्टर अक्षय खोलते. फलंदाज बाद. दुसरा धक्का. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पुरंदर चॅम्पियन्स पुरंदर एक्सप्रेस डॉक्टर मयूर गद्रे. 2 फलंदाज इथे बाद होत आहेत राहुरी रॉयल संघाची. धावफलकावरती आपण पाहतोय 2 धावा असताना नवी बॅटर डॉक्टर मयूर. यावेळेस मात्र बॅकफुटवरती जात बॅट स्टँड केली. बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न पाहतो आपण डॉक्टर मयूर यांचा. दरम्यान डॉट चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे बघायला मिळालाय. एका बाजूने जर बघितलं आपण राहुरी रॉयल संघाची बॅटिंग स्ट्रेंथ जरी स्ट्रॉंग असली तरी देखील विकेट्स मैदानाच्या आतमध्ये असणं हे फार महत्वाचं असणार आहे, इम्पॉर्टंट असणार आहे. परंतु 2 विकेट या ठिकाणी पाहतो आपण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आल्यात. याचबरोबर पुढे सरसावत खेळला होता. डीप लॉंगॉनवरनं फेक येईल त्यावरती सिंगल. एका धावेच्या साह्यानं पाहतो आपण धावफलकावरती 3 धावा आणि 2 फलंदाज बाद होत आहेत राहुरी रॉयल्स.
डॉक्टर निरंजन रेबाडकर पाहतो आपण पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन मैदानामध्ये. दरम्यान यावेळेस सिंगल मिळेल डॉक्टर मयूर यांना एका धाब्याच्या मदतीनं धावफलकावरती पाहतो आपण 4 धावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. पॉवर प्लेची षटकं खरंतर आता जबाबदार आणि अगदी सावध हाताळावे लागतील, कारण 2 विकेट गेल्याच्या नंतर ज्या प्रकारे यावेळेचा चेंडू सुंदर फटका, परंतु क्षेत्ररक्षक फंबल होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. सीमा रेषा भेदून गेला आरपार. सनग्लो वेअर हाऊसेसचा सनसनी. डॉक्टर महेश शिगे यांच्या बॅटमधून यावेळेस चौकार येतोय 4 धाव्यांच्या मदतीनं. धावफलकामध्ये पाहतो आपण राहुरी रॉयल्स 8 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खर तर सकाळचं सत्र आपण पाहतो थोडासा डी फॅक्टर असतो, परंतु एका बाजूने जर बघितलं पुरंदर चॅम्पियन्सनं कमालीचा कोणताही परिणाम त्यांच्या फलंदाजीवरती बघायला मिळाला नाही डी फॅक्टरचा, आणि एक मोठा धावफलक उभा केलाय. त्याचा पाठलाग करणं खरं तर या अगोदर आपण पाहिलेलं आहे. राहुरी रॉयल्स 100 देखील ओलांडू शकतो असा संघ आहे फलंदाजीमध्ये, परंतु पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय की विकेट्स आल्यात. याच बरोबर डॉक्टर अक्षय कोलते अगदी शॉर्ट मिड विकेट मध्ये. दरम्यान कुठली धाव इथे मिळणार नाही. सुंदर गोलंदाजी डॉक्टर निरंजन रेवाडकर यांची. सलगचे 2 चेंडू मात्र इथे डॉट धाव आलेत. यावेळेस पुढे सरसावत आपण पाहतोय काय एफर्ट्स इथे लावले जातात पहा. अगदी पुढे येत बाहेरची बॅटची कट घेत आलेला चेंडू पाहतो आपण. दरम्यान सर्कलच्या आतमध्ये आपल्या संघासाठी इथं धावा वाचवण्याचं काम खेळाडू करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण आपण पाहतोय की जमिनी समांतर खेळले जाणारे फटके काहीशी दिशा बदलताय. चेंडू ज्यावेळेस जमिनी समांतर येत आहेत, टप्पा पडल्याच्या नंतर देखील थोडीशी दिशा बदलताना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे बरीचशी तिरपीट क्षेत्ररक्षकांची होत असते. यावेळेसचा चेंडू पाहतो आपण. दरम्यान क्षेत्ररक्षक असेल डीप लॉंगरवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल आणि त्यावरती सिंगल मिळेल आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती आपण जाऊयात. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपलाय. राहुरी रॉयल्स 2 फलंदाज बाद आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण जर बघितलं विजयाचं तर तुम्हाला इथून पुढे 16.83 त्या सरासरीनं धावा या निश्चितपणे बनवायला लागणार आहेत. 36 चेंडूमध्ये 101 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी डॉक्टर मयूर गद्रे यांना इथं निमंत्रित केलेलं आहे. स्पर्धन डॉक्टर प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाचा आजचा ग्रँड फिनाले, आजचा अंतिम दिवस आपण पाहतोय. अतिशय भव्य दिव्य स्वरूपाच्या ट्रॉफीज तुम्हाला बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, फायटर ऑफ द मॅच अशा प्रकारच्या ट्रॉफीज प्रत्येक पार्टिसिपेट संघाला टोकन ऑफ अप्रिसिएशनची ट्रॉफी आपण पाहतोय. तर आणि काही कॅश प्राइजेस देखील आपण पाहणार आहोत की या स्पर्धेमध्ये विजेत्या संघांना देखील प्राप्त होणार आहेत. अशा प्रकारचं एक नेटकं देखणं आयोजन आणि प्रथमतःच डे नाईट अशा प्रकारचं या स्पर्धेचं नियोजन आपण पाहतोय. पुरंदर चॅम्पियनचे गोलंदाज पुरंदर एक्सप्रेस डॉक्टर मयूर कमालीची गोलंदाजी इथे पाहतो आपण. दरम्यान स्टँड केले डॉक्टर महेश यांना डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळालाय. पुरंदर चॅम्पियन्स खरं तर एक परफेक्ट पॅकेज असलेला संघ आहे. बॅटिंग स्ट्रेंथ त्याचबरोबर बॉलिंग लाईन देखील आपण पाहतोय संघाची आपल्याला सुरेख बघायला मिळते. याच बरोबर परफेक्ट मिडल लॉंग ऑन मध्ये आणि क्षेत्ररक्षक म्हणेल फक्त दर्शक. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. दोन आपण पाहतोय. ओ याच बरोबर पुढच्या चेंडूवरती मात्र बेल्स बिखर गए. फलंदाज बाद.
डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट राहुरी रॉयल्स का डॉक्टर महेश एक षटकार त्यांच्या बॅटमधून आणि पुढच्याच बॉलवरती मात्र डॉक्टर मयूर गद्रे यांनी त्यांचा अडथळा दूर केलाय. दरम्यान 17 धावा धावफलकावरती तिसरा फलंदाज तिथे बाद होतोय. विजयाचं समीकरण जर बघितलं 33 चेंडू आणि 95 धावा अशा प्रकारचं समीकरण आता समोर असणार आहे. डॉक्टर प्रकाश पवार फॉलो थ्रू मध्ये डॉक्टर मयूर गद्रे डाऊन द बॉल टेकन व्हेरी गुड कॅच. सलग दुसरा फलंदाज इथे डॉक्टर मयूर गद्रे पॅव्हलियन मध्ये पाठवतायत. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुक. चौथा फलंदाज इथे पाहतो आपण राहुरी रॉयल्स संघाचा पॅव्हलियन मध्ये धावफलकावरती 17 धावा. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली डॉक्टर मयूर यांनी. खरं तर एक षटकार आला होता त्यानंतर मात्र विकेट सलग 2 आल्यात आणि हॅट्रिक बॉल आपण पाहतो तिथे सरळ बॅटनं खेळलाय. दरम्यान अजूनपर्यंत विकेट हॅट्रिक या मैदानावरती किंवा या स्पर्धेमध्ये आपल्याला निश्चितपणे अजूनपर्यंत बघायला मिळाले नाही. सलगचे 3 षटकार पाहायला मिळालेत. निर्धाव षटक देखील बघायला मिळाले परंतु हॅट्रिक अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले नाही. धावफलकावर आपण पाहतोय खरं तर ही दुर्मिळ गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 3 षटकार म्हणा 6 षटकार देखील आपण नेहमी खरं तर पाहिलेले आहेत. याच बरोबर डॉक्टर निरंजन व्हॉट अ कॅच. लाजवाब बेहतरीन बेमिसाल फलंदाज बाद. या ठिकाणी जो झेल टिपला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक संधी होती परंतु आपण पाहतो तिथे झेल ड्रॉप झालाय. स्वतःच्या गोलंदाजीवरती पाठीमागे धावत येऊन झेल घेणं शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवणं खरं तर मोठी गोष्ट आहे आणि तो काहीसा प्रयत्न बघायला मिळाला. दरम्यान 19 धावा 5 फलंदाज अर्धा डाव जर बघितला आपण एका बाजूनं राहुरी रॉयल्स संघाचा इथे फलंदाज पाहतो आपण बाद होईल. दरम्यान आता हा निर्णय जर बघितला आपण ज्याला आपण मंकडेड म्हणायचो विनो मंकड यांनी याची सुरुवात केली परंतु हा खऱ्या अर्थानं रनआउट मध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट होतो आणि धावबाच्या रूपाने पाहतो आपण फलंदाज 6व्या क्रमांकाचा या ठिकाणी राहुरी रॉयल्स संघाचा मात्र पॅव्हलियन मध्ये जाणार आहे. एका पाठोपाठ एक जर बघितलं आपण फलंदाज बाद होत आहेत आणि त्यामध्ये अशी मिस्टेक निश्चितपणे संघाला बॅकफुटवरती घेऊन जाणारी पाहायला मिळू शकते. आणि या स्पर्धेतला पहिला बंकडेडचा शिकार जर बघितला आपण हा फलंदाज इथे ठरलेला आहे. याच बरोबर सरळ बॅटने खेळला क्षेत्ररक्षक हो दोघांमध्ये ताळमेळ नव्हतं यावेळेस मात्र. दरम्यान वाईडिश मिड ऑफ आणि डीप लॉंग ऑफ जर बघितलं आपण बराचसा पाठीमागे होता.
खरं तर निर्णय घेण्यामध्ये थोडासा उशीर झाला असं म्हणावं लागेल. खरं तर वेळेवरतीच योग्य निर्णय घेतले तर निश्चितच जीवन सुखद होतं. काही डिसिजन काही निर्णय निश्चितपणे वेळ निघून गेल्याच्या नंतर घेतल्यानंतर त्याचा उपयोग होत नाही, अशी काही गोष्ट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू डॉक्टर निरंजन रेवाडकर काय कमालीची गोलंदाजी पहा. क्षेत्ररक्षणामध्ये फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये कमाल निश्चितपणे त्यांनी सातत्यानं दाखवलेलं आहे. असे अष्टपैलू खेळाडू डॉक्टर निरंजन. दरम्यान यावेळेसचा चेंडू मात्र दरम्यान हलक्या रजू खेळला गेलाय. सुपर 8चा सामना डू ऑर डायची लढत. विजय होणारा संघ स्पर्धेच्या पुढील फेरीत निश्चितपणे आपण स्पर्धेमध्ये राहणार आहे, तर पराभूत होणाऱ्या संघासाठी मात्र स्पर्धेची दारं बंद होणार आहेत. 21 धावा धावफलकावरती तर 6 विकेट्स पाहतो आपण राहुरी रॉयल संघाच्या या ठिकाणी गेलेल्या बघायला मिळतात. यावेळेचा चेंडू बॅकफुटवरती येऊन पूल केलाय आणि दरम्यान त्यावरती सिंगल मिळेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 6 फलंदाज बाद 22 धावा. विजयाचं समीकरण जर बघितलं तर 24 चेंडू आणि 90 धाव्यांची गरज आहे. 24 बॉल्स रिक्वेस्ट टू विन 90 रन राहुरी रॉयल्स. डॉक्टर सागर वाबळे गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण षटक क्रमांक 5 घेऊन. यावेळेचा चेंडू दरम्यान डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक असेल तिथे पहा. इथून पुढे राहुरी रॉयल संघासाठी जर बघितलं आपण निश्चितच मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. 23 चेंडू आणि 89 अशा प्रकारचं समीकरण समोर आहे. डॉक्टर सागर वाबळे यांच्या समोर खरं तर मोठी फटकेबाजी करणं. आपण ज्या बाबत चर्चा करत होतो, पुरंदर चॅम्पियन्सकडे एक चांगली बॉलिंग लाईन आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळते आणि त्यांच्या समोर मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण मोठे फटके खेळणं. एव्हाना ज्यावेळेस आपल्या 6 विकेट्स गेलेल्या आहेत त्यावेळेस काहीसा प्रेशर असतो आणि अशा अंडर प्रेशरमध्ये सलगचा दुसरा पाहतो आपण डॉक्टर सागर वाबळे यांचा चेंडू. इथे डॉट निर्धाव गेलाय. धावफलक स्थिर आहे, ते म्हणजे 23 धावा स्थिर आहेत. 21 चेंडू आणि 89 अशा स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू पाहतोय आपण दरम्यान डॉक्टर स्वप्नील. वा वा सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळेल आपल्या संघासाठी. निश्चितच 3 धावा तर त्यांनी वाचवल्यात. एका धावेनं धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 24 धावा. राहुरी रॉयल समीकरण पुन्हा एकदा बदललं जाईल. 20 चेंडू आणि 88 धावा. फार मोठं दरी इथं निश्चितपणे आपल्याला बघायला मिळते. यावेळेस डीप लॉंगॉनचा खेळाडू पाहतो आपण. दरम्यान गॅपमध्ये चेंडू जाईल आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा. आणि चौकारांच्या मदतीनं धावफलकावरती राहुरी संघाच्या 28 धावा पूर्ण होत आहेत. 19 चेंडू 84 अशा प्रकारची स्थिती मैदानामध्ये पाहतो आपण. एका बाजूनं राहुरी रॉयल्स संघ प्रचंड बॅकफुटवरती आपण पाहतो या सामन्यामध्ये, कारण खूप पटपट विकेट्स गेल्या आणि त्यानंतर मात्र एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. याच बरोबरचा चेंडू लॉंग ऑन मध्ये डॉक्टर मयूर बॅक टू पॅव्हिलियन. 7वा फलंदाज इथे बाद होणार आहे. आणि सामन्यात पाहतो आपण पूर्णपणे सामन्यावरती आपली मजबूत पकड एका बाजूनं पुरंदर चॅम्पियन संघाची पाहायला मिळते. 7वा फलंदाज इथे ओळीनं आपण पाहतो. विकेट्स आल्यात. दरम्यानच्या 5व्या क्रमांकाच्या षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संपलेला असताना. धावफलकावरती 28 धावा आहेत आणि जर बघितलं आपण 7 फलंदाज बाद झालेत. समीकरण पाहायचं इथून पुढे 18 चेंडूमध्ये अजून 84 अशा प्रकारचं समीकरण समोर असेल तर गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण 6व्या क्रमांकासाठी डॉक्टर प्रताप जगताप यांना इथे निमंत्रित केलं जाईल, तर डॉक्टर वीरेश राका दरम्यान स्ट्रायकेनला.
याच बरोबर पॉइंटच्या दिशेने खेळला होता. दरम्यान झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु झेल कॅरी होऊ शकला नाही. दरम्यानच्या 4 धावा तिथं मिळतील आणि या चौकारांच्या साह्याने धावफलकावरती पाहतो आपण राहुरी रॉयल्स 32 धावा, 17 चेंडू आणि 80 धावा अशा प्रकारचं समीकरण समोर असेल. यावेळेस परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान सिंगल. यानंतर होणारा सुपर 8चा पुढचा सामना आपल्याला बघायचा आहे. बारामती डायनामॉस विरुद्ध KRDD. चला, डॉक्टर तुषार कदम सर या ठिकाणी उपस्थित आहेत, बारामती डायनामॉस. त्याचबरोबर KRDD चे कॅप्टन डॉक्टर राजेंद्र गदादे आणि त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. सुरेख प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण डॉक्टर प्रताप यांची पाहायला मिळते. यावेळेस फुल टॉस डॉक्टर स्वप्नील तिथे पाहतो आपण. दरम्यान काहीसे फंबल झालेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पाहता पाहता पळून पूर्ण केले गेले. 2 धावेच्या पद्धतीने धावफलकावरती राहुरी रॉयल्स 36 धावा. तर प्रचंड बॅकफुटवरती आपण पाहतो. यानंतर सुपर 8चा पुढचा सामना टॉस केलाय आणि टॉस जिंकलाय बारामती डायनामॉस या टीमनं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी पाहतो आपण घेतलेला आहे. तर KRDD या संघाला फलंदाजी करण्यासाठी इथं त्यांनी पाचारण केले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूनं पुरंदर चॅम्पियन्स त्यांच्या विरोधात राहुरी रॉयल्स एक मोठा धावफलक उभा केला. त्याचा पाठलाग करताना मात्र झटपट विकेट आल्या आणि तदनंतर मात्र प्रचंड बॅकफुटवरती गेलेला राहुरी रॉयल्स संघ आपण पाहतोय. शेवटचे 12 चेंडू 75 धाव्यांची गरज आहे. दरम्यान 7 फलंदाज बाद असताना 7व्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय डॉक्टर अनिल कदम. यावेळेचा चेंडू पाहतो आपण डीप पॉइंट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. 1 बाउन्स तिथे गॅदर केला गेलाय. दरम्यानच्या एका धावेच्या पद्धतीने धावफलकामध्ये पाहतो आपण वाढ होत असताना 42 धावा. याच बरोबर 8वा फलंदाज इथे बाद राहुरी रॉयल्स. आणि प्रचंड बॅकफुटवरती पाहतो आपण राहुरी रॉयल्स या सामन्यामध्ये. खरं तर एक मोठं आव्हान असं आपण पाहिलं पुरंदर चॅम्पियन्स समोर ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करू शकणारा संघ होता, परंतु खूप झटपट विकेट्स गेले आणि त्यानंतर मात्र काहीशी पिछेडी आपल्याला बघायला मिळाली.
दरम्यान पुरंदर चॅम्पियन्स मात्र सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी दिमाखामध्ये सज्ज असणार आहे. दरम्यान याच बरोबर बॅक टू द बॉलर गॅप मध्ये एक चेंडू सरळ जाईल सीमा पार, चौकार 4 धावा. प्रॅक्टिस करण्यासाठी निश्चित त्यांच्या हातामध्ये षटक दिला असावा असं काहीसा निश्चित पाहतो आपण मैदानामध्ये. आणि याच बरोबर तिथे पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर चेंडू सरळ जाईल एक टप्पा खास सीमारेषेच्या बाहेर, चौकार 4 धावा. बघूयात काय बदल करतायत का डॉक्टर राकेश. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू सरळ बॉन्डी लाईनच्या आतमध्ये अडवलाय. दरम्यानच्या 2 धावा इथे मिळतील. दरम्यान 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकामध्ये पाहतो आपण 58 धावा. विजयापासून खूप दूरवर असलेला राहुरी रॉयल्स खूप दूरवरून खरं तर संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. व्हाईट बॉल अहिल्यानगर जिल्ह्यामधून आपण पाहतो या स्पर्धेमध्ये दाखल झालेला राहुरी रॉयल्स हा संघ अतिशय दमदार प्रदर्शन या स्पर्धेमध्ये काल आपण या संघाचं बघितलं. परंतु सुपर 8च्या सामन्यामध्ये मात्र फलंदाजीने कच खाल्ली आणि त्यामुळं काहीसा बॅकफुटवरती गेलेला संघ, परंतु अतिशय चांगला प्रवास त्यांचा या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाला. याच बरोबर बिग हिट केलाय. वा, 4 धावा, चौकार. आणि याच बरोबर सेमी फायनल मध्ये दाखल होण्यासाठी पुरंदर चॅम्पियन्स फक्त 1 पाऊल इथे दूर असणार आहे विजयापासून. या स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वातल्या सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी हा संघ दाखल होतोय. याच बरोबर फुलटॉस चेंडू शेवटच्या चेंडूवरती आल्यात 4 धावा. आणि याच बरोबर पुरंदर चॅम्पियन्स सेमी फायनल मध्ये दाखल होतोय. मनपूर्वक अभिनंदन. तर राहुरी रॉयल संघाचंही मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद. या सामन्याचा सामनावीर आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच